आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते। प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। किरकोळ वादातून अल्पवयीन प्रियकरानं हे कृत्य केलेलं आहे। प्रकारात मुलगी 80% भाजली गेलेली आहे। ठाण्यातील कापूरबावडी परिसरातली ही हादरवून टाकणारी घटना आहे। ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हादरवून टाकणारी घटना घडलेली आहे। किरकोळ वादातून अल्पवयीन प्रियकरानं आपल्या अल्पवयीन प्रियसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 17 वर्षीय मुलगी सध्या गंभीर अवस्थेत आहे। तिच्या 70 ते 80% अंग भाजलेला आहे। तर या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आलाय। अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे। जळालेली अवस्थेमध्ये होती। त्याच मुलाने तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलं होतं। त्याच मुलाने तिला काहीतरी केलं असावं अशी आईची तक्रार असल्या कारणाने आपण CR नंबर 790/2025 प्रमाणे खुनाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो विधी संघर्ष बालक आहे त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करून बाल न्यायालयाने त्याला बाल सुधारगृहामध्ये ठेवलेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आता यापुढे चालू आहे। अल्पवयीन प्रियकरानं त्याच्या अल्पवयीन प्रियसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं समजतंय आणि या धक्कादायक प्रकारात ही मुलगी 80% भाजलेली आहे। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। ठाण्यात कापूरबावडी परिसरात ही हादरवून टाकणारी घटना घडलेली आहे। तर अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुलाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे। ठाण्यातली ही धक्कादायक घटना। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, नेमकं काय घडलंय? प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर या घटनेनंतर ठाण्यामध्ये खळबळ माजलेली आहे। 17 वर्षीय तरुणी जी आहे त्या तरुणीला जाळण्याचा प्रकार ठाण्यामध्ये घडलेला आहे। मात्र पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहेत। दोघेही म्हणजे त्या मुलीचा प्रियकर आणि मुलगी ही दोघेही 17 वर्षाचे आहेत। त्यामुळे या मुलावर पुढील कारवाई बालसुधारगृहात पाठवण्याची होते का किंवा या तपासात आणखी काही समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सुरुवातीला ही मुलगी चेंबूर परिसरात राहायची आणि त्याच ठिकाणी तिची या मुलाची ओळख झाली होती। मात्र ही ठाण्यामध्ये राहायला आल्यानंतर पुन्हा भाऊबीजेनिमित्त ती चेंबूर परिसरात गेल्यानंतर काही किरकोळ वाद झाला होता या दोघांमध्ये आणि त्यानंतर हा वाद चिघळला आणि त्याने जीवे मारण्याची धमकी देखील त्या मुलीला दिली होती आणि आता हा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये पुढे काही आणखी काही निष्पन्न होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।